तर आज आपण अशी घट्टसर दाटसर फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। तर आजची आपण ही दसरा स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। तर ही रेसिपी मी दसरा आहे म्हणून गोड पदार्थ म्हणून मी ही आज बनवली आहे। तर हे जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा अशी फळं वगैरे घालून खायचं। तर ही आज आपण रेसिपी बघणार आहोत। आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार 1 लिटर दूध, कस्टर्ड पावडर 1 चमचा कॉर्नफ्लोअर लागणार आहे, अर्धी वाटी साखर लागणार आहे, 2 चमचे खावा लागणार आहे आणि हे सफरचंद, डाळिंब, केळी आणि पिस्त्याचे काप, वेलची पूड एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। सुरुवातीला आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत। हे मी आता दूध गरम करायला ठेवले आणि गरम करायला ठेवण्याच्या अगोदर मी थोडंसं अर्धा पेला दूध मी काढून घेतले बाजूला, कारण गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तर ह्याच्या गरम दुधात गुठळ्या होतात, म्हणून थंड दुधात ह्या दोन्ही मी आता पावडरी मिक्स करून घेणार आहे। सुरुवातीला मी कॉर्नफ्लॉवर घालते दुधामध्ये, 1 चमचा घातला आहे। तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून मी कस्टर्ड पावडर घालते दुधामध्ये। त्याने कलर खूप छान येतो, बाकी काही घालायची गरज पडत नाही। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। दुधाला आपल्याला उकळून घ्यायचे 5-10 मिनिट। 5-10 मिनिट मी उकळून घेतले। गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये मी आता हा जो खवा घेतला ना हा मी ह्याच्यामध्ये घालून घेते, पूर्ण हलवून मिक्स करून। आता ह्याच्यामध्ये खावा मिक्स करून झाला की हे आपण आता बनवलेलं जे मिश्रण होतं कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लोअरचं ह्याच्यामध्ये मी घालून घेते। थोडंसं मी ठेवते, किती घट्टपणा येतोय बघून मग मी घालणार आहे। आता हे पूर्ण शिजू द्यायचं आहे 15 मिनिट तरी आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मी साखर घालून घेते। साखर थोडी कमी घालायची, कारण आपण फळं घालणार आहोत, जास्त गोड व्हायला नको म्हणून। आणि वेलची पूड घालायची आहे। हे दूध आपलं 10-15 मिनिट शिजवून झालेलं आहे। तर आता आपण हे पूर्ण थंड करायचं आणि मगच ह्याच्यामध्ये आपण पुढचं फळे घालणार आहोत। ह्याच्यामध्ये सुकामेवा आपण घालायचा आणि पूर्ण थंड करायचे। थंड मी फ्रीजमध्ये करायला ठेवणार आहे बाउलमध्ये काढून। हे आपलं कस्टर्ड आता पूर्ण तयार झालं आहे। असं थंड झाले की एकदम असं रबडीसारखं एकदम घट्ट झालं आहे। तर मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आहे छोट्या डिशमध्ये आणि त्याच्यामध्ये मी आता कापलेली फळं घालणार आहे। फळं जेव्हा तुम्ही खाताय तेव्हाच फळं घालायची। ह्याच्यामध्ये मी आता सुरुवातीला सफरचंद घालून घेते। तुमच्याकडे अजून कोणती फळं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घाला। माझ्याकडे ही होती म्हणून मी हे घालते। जे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते घालायचं। कुणाला केळी आवडत असेल त्यांनी केळी घाला, नसेल आवडत घालू नका। मला आवडतात मी घालते। खूप छान लागतं, पण हे कस्टर्ड छान लागतं। आणि हे फळं झाली की ह्याच्यामध्ये वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे। मी साईडला करून घेते थोडंसं बाजूला, सगळ्यामध्ये मी फळं घालत नाही। जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हाच फळं घालून द्यायची। बघा आपली दसरा स्पेशल फ्रूट कस्टर्ड तयार झाले। या कस्टर्ड खायला आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।